भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीचे फॉर्म भरण्याचं काम चालू आहे आणि यामध्ये तुम्ही 23 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यामध्ये तुम्ही मराठीमध्ये एक्झाम देऊ शकता. 10वी पासवर फक्त ही ग्रुप डीची भरती आहे. आणि फॉर्म भरत असताना तुम्ही नावांमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत. तुमचं कॅन्डिडेटचं नाव लिहिताना तुम्ही जे नाव लिहिताय तेच व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येत आहेत. आधारचं व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही व्हेरीफाय होत नाही आहे. नावमध्ये बदल का केला यासाठी काही प्रश्न विचारण्यात येत आहेत किंवा मुली असू द्या किंवा मुलं दोघांसाठी हे प्रॉब्लेम्स सेम येत आहेत. तर यावर काय करायचं या संदर्भात हा व्हिडिओ आहे. मला कमेंट्स देखील त्याबद्दल आलेल्या होत्या. प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य होत नाही, त्यासाठी कॉमनली हा व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्ही रेल्वे भरतीचा NTPCचा असू द्या किंवा ग्रुप डीचा अभ्यास करत असू द्या, तर तुमच्याकडे PYQ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी आपल्याकडे मराठी भाषेमध्ये प्रश्नपत्रिका संच उपलब्ध झालेला आहे. विजयपथ पब्लिकेशनचा आहे. याच्यामध्ये 120 प्रश्नपत्रिका चा संच आहे. गणित, बुद्धिमत्ता तर स्पष्टीकरणासहित तुम्हाला इथे पाहता येईल. तर विजयपथ पब्लिकेशनची ही दोन्ही पुस्तकं आहेत, ग्रुप डी आणि NTPC साठीची, तर ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा मला एक मेसेज कमेंट आलेली होती. याच्यापूर्वीही अशा कमेंट्स आलेल्या होत्या, त्यांना उत्तरं देखील दिली. परंतु जर 10वी पासवर तुमच्या सर्टिफिकेटवर नाव वेगळं आहे, म्हणजे आडनाव आपण महाराष्ट्रामध्ये नाव लिहिताना आपलं आडनाव अगोदर लिहितो, नंतर नाव लिहितो, नंतर वडिलांचं आईचं नाव लिहितो, म्हणजे अशा प्रकारचं नाव आपण महाराष्ट्रातले कॅन्डिडेट्स लिहित असतो. तर यामध्ये फॉर्म ॲक्सेप्ट करताना तिथे ॲक्सेप्ट केला जात नाही, कारण की तिथे महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत असताना कोणत्याही नोकरीसाठी हे खरं तर प्रॉब्लेम येत नाहीत. इथे ते आडनाव आपण लिहितो अगोदर ते चालतं, परंतु जेव्हा सेंट्रलचा आपण फॉर्म भरतो तेव्हा मात्र तिथे जे सुरुवातीला नाव लिहिताय मग ते पाहिलं जात नाही. ते तुमचं आडनाव आहे की नाव आहे, तेच नाव तुमचं आहे, कॅन्डिडेटचं नाव आहे असं गृहीत धरण्यात येतं. त्याच्यामुळे जे आधार कार्डवरचं तुमचं नाव आहे, मग आधार कार्डवर तुमचं जर नाव स्वतःचं नाव असेल सुरुवातीला, मध्ये मध्ये त्यानंतर आईचं वडिलांचं नाव असेल आणि त्यानंतर आडनाव असेल, तर तेच नाव तुम्ही फॉर्म भरत असताना लिहिणं गरजेचं आहे. मागच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये हे मी सांगितलेलं आहे, तरी देखील वारंवार अशा कमेंट्स येत आहेत की आमचं नावामध्ये व्हेरिफिकेशन होत नाही आहे. तर तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असताना नाव लिहिणार आहे, तर स्वतःचं नाव अगोदर लिहा. मग ते 10वीच्या मार्कशीटवर तशा पद्धतीचं नसेल तरी देखील स्वतःचं नाव अगोदर लिहा, त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं आणि आडनाव, अशा पद्धतीने तुम्ही तिथं नाव लिहिणार आहात. आणि आधार कार्डवर देखील अशाच पद्धतीने नाव असणं गरजेचं आहे. या संदर्भात मागे देखील मी सांगितलं होतं की आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्या. तुमचं नावामध्ये काही चुका असतील, जन्मतारखेमध्ये चुका असतील किंवा ॲड्रेसमध्ये चुका असतील, तर त्या अगोदरच सुधारून घ्या, अपडेट करून घ्या आधार कार्ड, जेणेकरून फॉर्म भरतेवेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तर आधार कार्डवर देखील आधार कार्डचा ऑप्शन येतो तिथे पुढे फॉर्म भरत असताना व्हेरिफिकेशन म्हणून आधार कार्डचं, तर तिथे देखील तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल, कारण की आधार कार्डवर आपलं स्वतःचं नाव अगोदर असतं आणि शेवटी आडनाव असतं, त्याच्यामुळे ते होऊन जाईल. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना तुम्ही स्वतःचं नाव अगोदर लिहा आणि त्यानंतर आडनाव लिहा. अशा पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यानंतर हे पुरुषांबद्दल झालं. फिमेल ज्या मुली ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी देखील सेम हेच करायचं आहे. त्यांचं जे स्वतःचं नाव आहे तेच लिहायचं आहे आणि आधार कार्डवर जर त्यांनी नाव चेंज केलेलं आहे, लग्नानंतरचं आहे, तर तिथे मात्र चेंज नावमध्ये ते लग्नानंतरचं नाव लिहू शकतात. त्यानंतर जर तुमच्याकडे ॲफिडेविट नसेल तर ॲफिडेविट दोघांनीही करून घ्या. महिलांनी आणि पुरुषांनी दोघांनीही स्वतःकडे ॲफिडेविट करून घ्या. जिथे तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घेता, अगदी त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही ॲफिडेविट देखील करून घेऊ शकता की दोन्ही नावाच्या व्यक्ती या एकच आहेत किंवा दोन्ही नावं ही एकाच व्यक्तीच्या आहेत. अशा पद्धतीचं ते ॲफिडेविट असतं. ते कागद तुमच्या सोबत असू द्या, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे DVच्या वेळी तो तुम्हाला उपयोगी पडेल. तर अशा प्रकारे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.